नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज बागलाण तालुक्यातील विरगाव जवळील डोंगरे या गावी आलेलो आहे. गणेश भाऊ खैरनार, मी मागील व्हिडिओमध्ये जी फ्लॉरिंग प्लॉट दाखवला होता त्या फ्लॉरिंग प्लॉटची आज आमची ही सेटिंग अवस्था आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जे बागेचं थोडंसं दाखवतो. मला सेटिंग खूप चांगली मिळालेली आहे आणि आज मी थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे. डाळिंब फळबाग सगळ्या शेतकऱ्यांचा आवडीचा विषय आहे. मी मागेही बोललो होतो. आणि डाळिंबाचं लागवड करावी आणि डाळिंब बागेतून उत्पन्न मिळावं हे आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना अपेक्षा असते आणि 100% ते उत्पन्न देण्यास सक्षम एक असं पर्याय आहे. पण आता एक महत्त्वाचा विषय असा की जर समजा उदाहरणार्थ आपल्याला डाळिंबाची लागवड करायची झाली, इच्छा झाली की डाळिंबाची आपण लागवड करायची आहे, तर ते एक माझं म्हणणं आहे की डाळिंबाचं जे ओरिजिनल भगवा जी व्हरायटी येते त्या व्हरायटीची ओळख कशी करावी की त्या भगवा व्हरायटीची फांदी आणि खोड हे बुरसट रंगाचे येतात आणि त्याचे काटे खूप स्ट्रॉंग येतात. ती आहे भगवा व्हरायटी आणि त्या फळाची साल खूप रफ असते. दुसरा मुद्दा असा आहे की साल रफ असेल तर आपल्याला पुढचा बेनिफिट काय आहे, डाळिंबातील 2 मुख्य गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात शेतकऱ्यांसाठी. एक म्हणजे तेल्या, दुसरा म्हणजे प्लेग. इतर जो डांबऱ्या किंवा खरडा ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या नॉर्मल आहेत आणि त्या सहज आपल्याला हाताळता येतात. फक्त अवघड जो प्रश्न आहे तो तेल्या आणि प्लेग. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी आज माझा जो प्रॅक्टिकली अनुभव आलेला आहे की तेल्यावर जर थोडा कंट्रोल सक्षम मिळवायचा असेल तर शक्यतो सिंगल स्प्रेने काम होणार नाही. तर मी आत्ता प्रॅक्टिकली तेच नियोजन केलं आहे. उदाहरणार्थ जर मी आज जर कधी कॉपर म्हणजे COC कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस बॅक्टेरियामायसिन किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन याचा स्प्रे घेतला तर 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा गॅप देऊन मी पुन्हा दुसरा स्प्रे घेत असतो. म्हणजे दुसऱ्या स्प्रेमध्ये उदाहरणार्थ मी एक तर प्रोफाईट किंवा किटाजिन M45 शक्यतो कोटिंग होईल या हिशोबाने बुरशीनाशकांची शिफारस करत असतो. कारण की मी लागोपाठ 2 स्प्रे घेतल्याने ते मिनिमम 8-10 दिवस तर 100% कितीही बिकट सिच्युएशन असेल तर लावून धरण्याचा प्रयत्न करतं. आणि खालून ड्रीप ॲप्लिकेशनला तात्काळ फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून तेल्यासारख्या रोगांचा उपद्रव कमी होईल आणि कुठलेही जमिनीतल्या तणांना हात लावत नाही की जेणेकरून तिथली हीट उठून पुन्हा तेल्याला जास्त प्रोत्साहन मिळणार नाही, ही काळजी आम्ही घेत असतो. दुसरं मुद्दा असा आहे की महत्त्वाचं मी जे बोललो की तुम्हाला तेल्या, तसंच प्लेग हा पण विषय तसाच आहे. भविष्यात आपल्याला अति पाऊस सुरू झाला की नंतर आपल्याला प्लेग ही समस्या येते. तर प्लेगचं मी एक अनुभव बघितला आहे मित्रांनो की प्लेग 100% की फंगसमुळेच प्लेग ह्या गोष्टीवर सुरुवात होते. परंतु ह्या गोष्टी वाढण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मला जे जाणवले की ज्यावेळेस मुळीवर पांढरी जी मुळे असते ती ब्रेक होणं किंवा मुळकूज होणं किंवा ती रिवर्स होणं ह्या गोष्टी ज्यावेळेस व्हायला लागल्या की मुळी सक्षम नसली की प्लेग अजून जास्त जोर पकडतो. तर आपल्याला त्यावेळेस वरून शक्यतो पावडरी बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. प्लेग असेल, तेल्या असेल की कोटिंग मारण्याचा आपण उपाय ठेवायचा, म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा उपयोग घ्यायचा आहे. आणि पांढऱ्या मुळीवरती देखील लक्ष ठेवायचं आहे आणि खूप पाण्याचा मारा नाही करायचा. आणि जेणेकरून तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवता येईल याच्यावर जास्तीत जास्त ऐक. मला लोड खूप छान मिळाला आहे. फक्त आता विषय असा आहे की त्याची जास्तीत जास्त फुगवणीवरती मला ताकद खूप वाढवावी लागणार आहे की फळसंख्या जास्त असल्या कारणाने मला त्याच्यावर जास्त भर द्यावे लागेल, जेणेकरून फुगवणीत मी कुठल्याही प्रकारचं अटकणार नाही ही काळजी मी घेणार आहे.
आणि पथ्य आपल्याला काय काय पाळायचं ते पण आपण मी बोललो की जसं आता कुठल्याही गवताशी हात न लावायचा की जेणेकरून तिथली हीट उठणार नाही, ही काळजी घ्यायची. आणि दुसरा मुद्दा मी जे बोललो, शक्यतो पावडरी बुरशीनाशक म्हणजे कॉन्टॅक्ट फंगीसाईड यांचा मारा जास्तीत जास्त करायचा. बघा मित्रांनो, मला सेटिंग खूप छान मिळाली आहे आणि मागच्या वर्षी देखील मला या बागेतनं खूप चांगला ॲव्हरेज मिळाला होता आणि मागच्या वर्षी देखील थोडीशी तेल्याने एंट्री इथेही मारलेली होती, पण तरी देखील आम्ही तेल्या कुठल्याही पद्धतीने वाढू दिलेला नव्हता. आणि याही वर्षी थोडीशी तेल्याने एंट्री मारली, पण आता तेल्या आहे जो आता आम्ही परफेक्टली शेड्यूल बनवून त्याच्यावरती आम्ही मात करत